सलामीची जोडी पाहता मैदानच्या आतमध्ये अजित त्या सोबतीला असेल. लकी आणि अजितला पाहू शकता सलामीची जोडी. दशरथ गोलंदाजी मार्गावरती पहिला चेंडू आपण बोल करत असताना तडका पाहायला मिळतो दशरथ वरती. अजितच्या बॅट मधून षटकार. शकता सलामीची जोडी दशरथ गोलंदाजी मार्गावरती पहिला चेंडू आपण बोल करत असताना तडका पाहायला मिळतो दशरथ वरती. अजित पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटची कडा लागत असताना. तत्पुढे आलेल्या धावा आपण बघतो मैदानच्या आतमध्ये. एखादा अति समाधान मानावं लागते. चार षटकांचा सामना असेल. सुरकसा फटका पाहायला मिळतो बॅकफुटवरती असताना कॉर्पनच्या दिशेने. शतकचे उपस्थित तत्परी झालेले आपल्याला धाव पाहायला मिळते. एक उचलतील फेकतील तत्पुरी एका धावावरती समाधान मानावं लागतंय. एका धावच्या मदतीने धावपाला पुढे सरकत असताना 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फायनलची दिशेने जात चेंडू जेलपर्यंत कोणता खेळाडू पोहोचत नाही. तत्पर धावा आपल्याला पाहायला मिळतात मैदानच्या आतमध्ये. दोन धावा येतात मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या आम्ही पाहिली गेलं मैदानच्या आतमध्ये तर 10 आकड्यावरती. डबल फॅक्टर मध्ये आपण पाहू शकता. पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू जातो तो मैदानच्या आतमध्ये. तत्पूर्वी खेळाडू उपस्थित उचलते फेकतील तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरी धाव घेण्यापासून फलंदाज मैदानच्या आतमध्ये प्रॉफिंग केस मध्ये येत असताना 12 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त बाउन्स होता या चेंडूवरती. 13 धावा धावफलकावरती. सुरकसा फटका पाहायला मिळतोय. चेंडू होता रडार मध्ये त्याला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या वर दूर षटकार पाहायला मिळतो अजितच्या बॅट मध्ये शेवटच्या चेंडूवरती. या षटकाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना सुरकसा फटका पाहायला मिळतोय. चेंडू होता रडार मध्ये त्याला 19 धावा फेकून दिलाय. धावफलकावरती.
पहिल्या षटकामध्ये 19 धावा करता येईल दशरथ यांनी. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना चेंडू होतो विकेट किपरच्या वरतून. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. एक दिगंबर येतो दुसऱ्या षटकामध्ये. 20 धावा आपलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो. बॅट काढा लागत असताना चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. तत्पूर्वी डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी रनवेमध्ये अडथळा निर्माण होत असताना पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना विकेट किपरच्या वरतून जातोय चेंडू. तत्पूर्वी आपल्या धावाला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. एक पलून काढली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल. दुसरी धाव घेण्यापासून लकीन थांबवत असताना अजित यांना तत्पूर्वी एका धावावरती समाधान मानावं लागते. एका धावच्या मधून आपलं कुठं सरकत असताना 21 या आकड्यावरती गणपती बाप्पाचा शुभ आकडा मानला तो 21. आता स्ट्राईकला येतो लकी. निदा चेंडू पाहायला मिळते. या षटकामध्ये चेंडू शिल्लक असेल फक्त ते 2. 4 चेंडू केला आतापर्यंत धावा खर्च केला त्या 2. निदा चेंडू देखील पाहायला मिळतात 2 दिगंबरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निदा चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये दशरथचा विचार करता 19 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये जसा दिगंबर गोलंदाजी बॅटसाठी आला फक्त 2 धावा खर्च केल्या 5 चेंडू मध्ये. अजून एक चेंडू डॉट कमबॅक करत असताना दुसऱ्या षटकामध्ये दिगंबरला पाहू शकता फक्त 2 धावाचं षटक हाताळलं आणि कमबॅक करत असताना आपल्या संघाला धावसंख्या जाऊन बोलली ती स्थिर आणि स्थगित. 21 धावा आपलकावरती. क्षेत्रक्षण लावून घ्यायचं त्वरित. कॉन्क्रीटची खेळपट्टी आपण पाहत आहोत. तिसऱ्या षटकामध्ये संतोष होतो गोलंदाजी मार्क होती. पुन्हा एकदा बॅटची काढायला लागायचा चेंडू होतो तो थर्ड कडे. तत्पूर्वी आल्या धावा आपण पाहू शकता मैदानाच्या एक पलून काढली गेली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये तत्पूर्वी धावा मिळतील 2.
कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळतोय. दिगंबरला आता थर्ड रिझनच्या साईडला पाहू शकता आपण. पुन्हा एकदा उचली येणार चेंडू होता पुरेपूर इस्तेमाल करत असताना शॉर्टम बॉल षटकार येतोय अजितच्या बॅट मधून. या षटकाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना 29 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा उचली येणार चेंडू होता पुरेपूर इस्तेमाल करत असताना शॉर्टम बॉल. पुन्हा एकदा फुलटा चेंडू बॅटची काढायला लागत असताना तत्पूर्वी एकदा पूर्ण दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज लक्कीला मैदान सोडावं लागेल. भाऊ बॅट्समन कोणाला हर्ष ना. पुढील फलंदाज मैदानच्या आतमध्ये 57 ला पाहू शकता. सुरेखाचा चेंडू होता स्वतःच्या फाळामध्ये सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकदा थोडेसे स्किट असताना मुन्ना सरांना देखील पाहू शकता आपण. तत्पूर्वी व्हाईट+1 जतीन भुयाल सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच बॉल येते पंच. लेफ्ट हँड फलंदाज 57 ला पाहू शकता. नो चेंडू ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यापुढे जर चेंडू फ्री हिट असेल सुरेखाचा फटका पाहायला मिळतो लॉंगांच्या वरतून. फ्लाइट स्ट्रोक षटकार येतोय. धावसंख्येचा विचार करत धावपलक पुढे सरकत असताना 39 धावा. 39 धावा धावपलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेखाचा चेंडू पाहायला मिळतो आता.
शेवटच्या षटकामध्ये संदीपला पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, त्यानंतर दिगंबरने सुंदर असं कमबॅक करत असताना 2 धावांचं षटक फेकलं. तर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. उलटा संतोषने आता चौथ्या षटकामध्ये संदीप आलाय. संदीप कशा प्रकारची कामगिरी करतात ते देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू कुठेतरी दुखापत होत असताना अजित यांना एकदा चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव तर मिळाली आहे. वाईट +1. 2 धाव मिळतील. 41 धावा दापोलकरवरती. सर कसा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी एक धाव मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आता झेल ड्रॉप होत आहे. अजितला जीवनदान देण्यामध्ये कितपत मागत पडेल. तात्पुरत्या या धावा पूर्ण होत्या. मैदानाच्या आत पळून काढल्या गेल्या त्या 2 धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती. अजून 3 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. फटका मारण्याचा प्रयत्न केला तर कॉर्पनच्या दिशेने जसे चेंडू एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल का. तिसरी धावच्या प्रयत्नामध्ये 3 धावा देखील पूर्ण. बंदुकाचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ट्रॉफी कुठे करता एक्झॅक्टली. तब्बल धावा मिळतात. या 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांच्या मदतीने धाव पुढे सरकत असताना 48 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तत्पूर्वी आलेला धावा आपण पाहिजे मैदानाच्या एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा देखील पूर्ण. दापोलकरती धावा पाहू शकता. 50 धावा दापोलकरवरती.
पंकज कोलचा विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा हा पंपूल करत असताना खेळू जातो लॉंग लेगच्या दिशेने. तीन धाव देखील पूर्ण. चौथीच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बाद. चार षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावरती आणि 54 धावांचं आव्हान ठेवलंय ते दोस्ती शापुरे संघासमोर. चला
गोलंदाजी मार्क करते गोलंदाज. संदीपला पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. चोपन्न धावांचा लक्ष्य मैदानच्या आतमध्ये 4 षटकांमध्ये. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. संदीपवरती दबाव आणि दडपण पाहायला मिळते या मॅच मध्ये. पहिल्या सत्रामध्ये 53 धावा बनल्या. 54 धावांचं लक्ष आहे दोस्ती शापूर या संघासमोर. सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना आपण पाहतो. लोअर फुल टच चेंडू फक्त दिशा लॉंगांच्या दिशेने क्षेत्राच्या उपस्थित अजित तत्परी आलेली धावा आपल्याला पाहायला मिळते. एकच धावावरती समाधान मानावं लागते. स्ट्राईकला असेल तो दशरथ कशा प्रकारची कामगिरी करतो ते देखील पाहणं गरजेचे. 54 धावांचं लक्ष. tenniscricket.in माध्यमातून स्पर्धा आपण पाहतो घर बसल्या पाहू शकता. सीएम चषक 2025 स्पर्धेचा तिसरा दिवसाचे तालुका आमच्या 40+ संघ आपण पाहतो. आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकले सलग. शेलुमता वालिया संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. कोणता संघ असेल त्यांच्या सौम्य 2 हात करण्यासाठी ते चालू असलेली लढाई मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी व्यूहरचना चेंज केली जाते. आता स्ट्राईक एंडला असा दशरथ असेल. वाईट चेंडू अतिरिक्त धावावर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला धावपलकाची धाव पाहू शकता आपण 5 या आकड्यावरती. सूर्यकाचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. आता झेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक पोहोचत नाही अजित. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पळून काढले गेले तर 2. तिसरीचा प्रयत्न असेल. तिसरी धाव घेण्यापासून नकार देत असताना अजित दशरथला पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. 7 धाव धावपलकावरती. धावपलकावरती. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो. भिंगरी स्ट्रोक दशरथच्या बॅट मधून फेकून दिलाय. लॉंग लेगच्या वरतून षटकार येतोय. या षटकारच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना 13 धाव धावपलकावरती. अद्याप पहिल्या षटकामध्ये चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडू मध्ये अद्याप 13 धाव खर्च केल्यात. मागणी गोलंदाजी पाहायला मिळते. संदीपवरती आक्रमण करत असताना दशरथ. सूर्यकाचा फटका पाहिला. स्क्वेअर कटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून फ्लाइट स्ट्रोक षटकार येतो. बॅक टू बॅक दुसरा दशरथच्या बॅट मधून आक्रमण करत असताना दशरथ. या षटकारच्या मदतीने धावपलक आता कुठेतरी हलत असताना 19 धाव. सूर्यकाचा फटका पाहिला. स्क्वेअर कटचा फटका 54 धावांचा फ्लाइट स्ट्रोक षटकार येतो. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पंचांच्या भूमिकेत जतीन भुयाल सरांना मेन पंचांची भूमिकेत आणि स्क्वेअर लेगचे पंच नयन धुमाल यांना आपण पाहत आहोत. सीएम चषक 2025. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू आता ब्लॉक मध्ये टाकला होता. आता कमबॅक करत असताना संदीपला पाहू शकता. संदीपवरती आक्रमण. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु थर्ड मॅन रिझल्टला चेंडू जाऊन जातोय. तत्पूर्वी 1 धाव मिळते आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. एका धावच्या मध्ये आपल्याला पुढे षटकानं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तत्पूर्वी 10 झाले मैदानाच्या आतमध्ये 20. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 34 धावांची गरज. 11.33च्या सरसीने धाव्या कुटाव्या लागतील आता मैदानाच्या आतमध्ये जर सामना जिंकायचा असेल तर दोस्ती शापूर या संघाला.
सिद्धार्थ कदम देखील सामन्याला एन्जॉय करत असताना पाहायला मिळतात लोकांच्या दिशेने. आता गोलंदाजी मार्क होते अजितला पाहू शकतो दुसऱ्या षटकामध्ये येत असताना. 18 चेंडूचा खेळ शिल्लक 34 धावा बनवायचे अद्याप सामना जिंकायचा असेल तर सुनील शापूर संघाला. गोलंदाजी मार्क होते अजित. पहिला चेंडू वेगावरती स्वारत असताना सुरकसा चेंडू टाकला होता मैदानच्या आत एकदा पूर्ण. बायच्या स्वरूपात एकदा मिळतीये. लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळते क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा व्यूहरचना आपल्याला चेंज पाहायला मिळते. सुरकसा फटका पाहायला मिळतो फक्त ग्लान्स करत असताना लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये एक पळून काढले दुसरीचा प्रयत्न असेल. दुसरीचा देखील पूर्ण. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येचा विचार करत 23 धावा फलकावरती. बॅट काढायला लागत असताना पुन्हा एकदा चेंडू होतो नो मॅच लाईन मध्ये विकेट किपरच्या वरतून तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळते. एकदा पूर्ण दुसरा देखील पूर्ण होत असताना आणि तिसऱ्याचा प्रयत्न असेल. बघता बघता मैदानच्या आतमध्ये 3 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. वासू आणि दशरथच्या माध्यमातून. सव्वीस धावा फलकावरती. सुरकसा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निंदा चेंडू पाहायला मिळतोय. निंदा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पण तापटकेवरती असतील तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. वाईट चेंडू. वाईट प्लस 2 धावा मिळते. अशा 3 धावा असतील. धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 29 धावा धावफलकावरती अजूनही 25 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सूर्यकाचा निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकामध्ये. धावफलकावरती धावा 29. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु त्यांनी केली चूक. चेंडू येतो 1 बास ओव्हर द लाईन 4 धावांसाठी चौकार.
या चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना आता 33 धावा सुरेखाचा धावबाद फटका वरती, एक पाहायला धावांची मिळतोय. गरज. क्षेत्ररक्षक भारतीय उपस्थित संघाची आहेत शिल्लक असेल. परंतु त्यांनी केली चूक. चेंडू येतो वन. एकवीस धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 12 मैदानच्या आतमध्ये. 12 चेंडूमध्ये अद्याप 33 धावा बनवल्या. दशरथ आणि वासूच्या माध्यमातून सुरेख कामगिरी पाहायला मिळते. 54 धावांचा पाठलाग मैदानच्या आतमध्ये 4 षटकांमध्ये. 12 चेंडूमध्ये 33 बनल्या तर 21 ची गरज असेल. पावसाला देखील सुरुवात झाली आहे. रबर बॉल क्रिकेट पावसाळी स्पर्धा आपण पाहतो. पहिला चेंडू वाईटच्या सुरुवातीत धावा येतात. त्यांच्या आतमध्ये पावसाला देखील सुरुवात झाली आहे. सुरेखाचा चेंडू पाहायला मिळतो. आता नेता चेंडू येतोय मैदानच्या आतमध्ये. अकरा चेंडू जाके शिल्लकांनी 20 धावांची गरज मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची काढायला असताना एकदा मिळते या चेंडूवरती. एका धावच्या मध्ये धावफलक पुढे सरकत असताना आता खूप वाऱ्याचा वेग पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये क्षेत्रक्षी पोहोचत नाहीत. तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळते. मैदानच्या आत 2 पलून काढले आहेत. 3 धावा देखील पूर्ण. चौथीचा प्रयत्न असेल. चौथीच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बाद होतील. वासूला परता लागत डगआउटच्या दिशेने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 38 धावा धावफलकावरती. अद्याप 16 धावांची गरज असेल. मैदानच्या आतमध्ये चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुढील फलंदाज संतोषला पाहू शकता. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 16 धावांची गरज असेल मैदानच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू होते मैदानच्या आतमध्ये. सामन्याला वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळते. कुठंतरी पाऊस नव्हता अगोदर. जसा पाऊस आला तसा आता मॅच मध्ये रोमांचकता वाढली आहे. निर्धाव चेंडू येतोय. अजून एक डॉट चेंडू. आता कमबॅक करत असताना श्री समर्थ स्पोर्ट कल्याण या संघाला आपण पाहत आहोत. शेवटचा चेंडू शिल्लक. 16 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. एखादा मोठा फटका मॅच मध्ये आणि दोस्ती होईल शापूर संघाला. एखादा निर्धाव चेंडू
पुन्हा एकदा आणेल मॅच मध्ये समर्थ कल्याण संघाला. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख अशी गोलंदाजी. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 16 धावांची गरज. चला थोडस फास्ट खेळायचंय. गोलंदाज कोण आहे शेवटच्या षटकामध्ये? अजित गोलंदाज कोण आहेत? पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये टाकला गेला. काय करताय? बाईच्या स्वरूपात धावा येतात मैदानच्या आतमध्ये. एक धाव मिळते. 5 चेंडूंना खेळ शिल्लक आणि 15 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा बॅटची गाडा लागत असताना गोलंदाजी मार्ग होते. इस्माईलला पाहू शकता. आगलं वेगळं नाव आपण पाहू शकता. इस्माईल. 4 चेंडूंना खेळ शिल्लक. स्क्वेअर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू थांबलाय. मैदानच्या आतमध्ये आपल्याला धावा पाहायला मिळतील. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल. बघता बघता मैदानच्या आतमध्ये 3 धावा देखील पूर्ण. तीन चेंडू शिल्लक. 11 धावांची गरज. सुरेख असा फटका पाहायला मिळतो दसच्या बॅट मधून. एक्स्ट्रा कव्हरला षटकार येतो. या सामन्यामध्ये मजा येईल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 3 चेंडू शिल्लक. 5 धावांची गरज. 11 धावांची चेसिंग गरज. कंपल्सरी असेल. सुरेख असा फटका पाहायला मिळतो दसच्या बॅट मधून. एक्स्ट्रा कव्हरला षटकार येतो. या सामन्यामध्ये 5 धावांची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिली लेग बाय त्यानंतर 1 नंतर 3 धावा त्यानंतर षटकार. अरे 2 चेंडू बाकी आहेत मित्रा. 5 धावांची गरज आहे. पहिल्या लेग बायच्या सोबत 1 धावा आली. त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आला. त्यानंतर पुन्हा 3 धावा घेतल्या. त्यानंतर षटकार. 2 चेंडू 5 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. शतकची उपस्थित आहेत. आता सुरेख झेल टिपला जातोय. दशरथची खेळी संपुष्टात. ज्या दशरथने मॅच मध्ये आणलं होतं आता तो दशरथ ढगावच्या दिशेने पाहायला मिळतोय. आता 1 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावा बनवायला लागतील. म्हणजे षटकार मारावेच लागेल. काय घडते मॅच मध्ये. जसा पाऊस आला मैदानच्या आतमध्ये तशी श्री समर्थ स्पोर्ट्स कल्याण संघाची बाजू टाईट होत असताना पाहायला मिळते आपल्याला. वर्चस्व निर्माण केलं पावसाच्या मुळे श्री समर्थ स्पोर्ट्स कल्याण संघानं. आता 1 चेंडू 5 धावांची गरज. म्हणजे षटकार मारावेच लागेल किंवा ते एका वाईट चेंडू त्यानंतर चौकार. काय घडलेल्या मॅच मध्ये.
एक चेंडू आणि 5 धावांची गरज. चला काय करतायत पंच बॅटर. दिगंबर येतात मैदानच्या आतमध्ये. याच्यातला नाही अजून एक मॅच आहे. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या होत्या या सामन्यासाठी. षटकार मारावेच लागेल. आणि शेवटचा चेंडू होता निहिताव आणि सामना जिंकलाय श्री समर्थ स्पोर्ट्स कल्याण संघानं. कॉंग्रॅच्युलेशन समर्थ स्पोर्ट्स कल्याण संघ अँड हॅटॅक दोस्ती विलेन शापूर संघ. तुम्ही देखील स्पर्धेमध्ये खूप चांगला केलात. जर पाऊस आला नसता तर सामन्यामध्ये वेगळं चित्र निर्माण आपल्याला पाहायला मिळालं असतं. चला टॉस साठी यायचं त्वरित. शिवमता होईल त्यांना फाईट करताना श्री समर्थ स्पोर्ट्स कल्याण संघ दोन्ही संघाचे संघ एक त्वरित द्यायचा टॉस साठी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं त्वरित. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये सुरक्षित कामगिरी केली. 2-2 सामने जिंकून एकमेकांच्या विरोधात येतील. कल्याण संघाचा कर्णधार. चला कल्याण संघाचा कर्णधार कृपया टॉस साठी यायचं आहे. दीड घंट्याचा दाखवते डायरेक्ट मला. दीड घंटा दाखवते डायरेक्ट. मला पाऊण घंटा आम्हाला जवळ आहे ना.